नमस्कार. तर आज आपण बनवायचा आहे पालकचा गरगटा. तर याआधी आपण चाकवतचा गरगटा बघितलेला आहे. तर आता सुरू करूया पालकचा गरगटा बनवायला. तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक पातेले घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये पाणी ओतायचं आणि त्यानंतर मग आपल्याला त्याच्यामध्ये ज्या ज्या आपण पालकसाठी लागणाऱ्या भाज्या वापरणार आहोत त्या स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि डायरेक्ट यामध्ये टाकायच्या. तर याच्यामध्ये आपण पहिल्यांदा टाकणार आहोत, हे मी जिरं घेतलेलं आहे. तर जिरं 1 चमचा टाकलेला आहे त्या पाण्यामध्ये. त्यानंतर हिरवी मिरची टाकलेली आहे, तुम्ही बघू शकताय. त्यानंतर हळद टाकलेली आहे अर्धा चमचा याच्यातच. आणि मग आपण याच्यामध्ये आता टाकायचे आहेत शेंगदाणे. तर गरगटा आहे म्हटल्यावर शेंगदाणे लागतीलच, शेंगदाणे घ्यायचे. त्यानंतर टाकायचं आहे मटार. त्याच्यात मटार मी टाकलेलं आहे, त्याची क्वांटिटी तुम्ही कमी जास्त आपापल्या ह्याच्यानुसार तुम्ही करू शकता. त्यानंतर आपल्याला 1 टोमॅटो बारीक चिरलेला ह्याच्यामध्येच टाकायचा आहे. आणि मग आपण याच्यामध्ये टाकणार आहोत आता पालक. तर पालक मी स्वच्छ धुवून या पद्धतीने चिरून घेतलेला आहे. खूप जास्त बारीक किंवा खूप जास्त असं मोठा मोठा न करता मीडियम साईजचा असा कट करून घेतला आहे, तो सुद्धा आपण त्याच्यामध्ये ऍड करायचा आहे. त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे मी याच्यात. आणि हे छान आता आपण मिक्स करूया आणि गॅसवरती आपल्याला हे शिजायला ठेवून द्यायचं आहे असं. त्यानंतर आपण याच्यामध्ये डाळ वापरणार आहोत. तर याच्यात आपण तूर डाळ वापरायची आहे. तर तूर डाळ मी याच्यामध्ये वापरलेली आहे. तर हे छान आता मिक्स करूया आणि याला एक अर्धा तास आपल्याला बारीक गॅसवरती शिजू द्यायचं छान. तर किमान एक अर्धा तासानंतर तुम्ही बघू शकताय मस्त आपला हा गरगटा शिजून तयार झालेला आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय. त्यानंतर आपण एक स्मॅशरच्या साह्याने हे एकदम मस्त असं एकजीव करून घ्यायचं. हे छान शिजून झालं की. तर चाकवतचा गरगटा करताना सुद्धा तुम्ही हीच पद्धत वापरली तरी सुद्धा मस्त होईल चाकवतचा गरगटा सुद्धा. तर आता हे छान मॅश करून झाल्यानंतर साईडला ठेवून देऊया आणि त्यानंतर आपल्याला फोडणी तयार करायची आहे. तर मी फोडणीसाठी एक छोटी कढई घेतलेली आहे, त्याच्यामध्ये तेल टाकायचं. तेल छान गरम होऊ द्यायचं आणि त्यानंतर मग आपण ह्याच्यामध्ये आता टाकायचे काही मसाले. तर याच्यामध्ये मी जिरं टाकलेलं आहे. त्यानंतर आपण ह्याच्यामध्ये आलं आणि लसूण याची थोडीशी पेस्ट बनवलेली आहे, ती याच्यामध्ये मी टाकलेली आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा. तर तो सुद्धा तेलात छान आपण मस्त असा परतून घ्यायचा. तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये कांदा छान भाजलेला आहे. त्यानंतर आपण याच्यामध्ये परत हळद टाकायची आहे आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये लाल तिखट टाकायची. तर लाल तिखट तुम्ही तुमच्या चवीनुसार कमी जास्त करू शकता. तर ही आपली कांदा लसूण चटणी असते ती वापरलेली आहे याच्यामध्ये. त्यानंतर धने पावडर थोडीशी याच्यामध्ये टाकायची. त्यानंतर मी थोडीशी कसुरी मेथी याच्यामध्ये वापरत आहे, ती हातावर थोडीशी क्रश करून घ्यायची. त्यानंतर ती याच्यात टाकलेली आहे आणि चवीपुरतं थोडंसं मीठ आपण याच्यामध्ये टाकायचं. आणि आपण भाजी शिजवताना सुद्धा त्याच्यात मीठ वापरलेलं आहे, त्याचा अंदाज घेऊन थोडंसं मीठ त्याच्यामध्ये टाकायचं. त्यानंतर मी बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यात टाकत आहे. हे छान आता आपण मिक्स करून घेऊया ही फोडणी. आणि त्यानंतर आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी ऍड करायचं. तर ही फोडणी आपण या तेलामध्ये 1-2 मिनिटं शिजवून घ्यायची चांगली. आणि त्यानंतर मग आपण ही तयार केलेली फोडणी आपण जे तयार केलेली जी शिजवून घेतलेली जी भाजी आहे त्याच्यामध्ये ओतायचं, म्हणजेच गरगटामध्ये. तर ही फोडणी आपण याच्यामध्ये ऍड करूया. हे व्यवस्थित आता मिक्स करायचं आणि त्यानंतर जर तुम्हाला आणखीन याच्यामध्ये पाणी हवं असेल तर तुम्ही ऍड करू शकता आणि पाणी जर गरम पाण्याचा वापर करा. तर हे छान आता मिक्स झालेलं आहे. तर याच्यात मी थोडंसं पाणी ऍड केलेलं आहे आणि त्यानंतर ह्याला एक छानशी उकळी काढून घेऊया आणि
मस्त असा आपला हा पालकचा गरगाटा आता खाण्यासाठी तयार झालेला आहे. चला तर आपला हा मस्त पालकचा गरगाटा तयार झालेला आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा. तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा. चवीला खूप भारी लागतो या पद्धतीने केलेला हा गरगाटा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. थँक्यू.